एमपीएससी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या तरी देखील विद्यार्थ्यांनी पुन्हा इथं रास्ता रोको केलाय. संदीप गिल यांचं प्रतिपादन. एमपीएससी आंदोलकांच्या मागणीविषयी सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासनं देण्यात आली. परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या तरी देखील विद्यार्थ्यांनी पुन्हा इथं रास्ता रोको केलाय. त्यामुळं आमच्याकडे आता काहीच पर्याय नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे. आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. आम्ही 2 दिवसापासून पाणीसुद्धा प्यालो नाही तरी आम्हाला पोलीस का नेत आहेत हे माहीत नाही. आम्ही पोलीस बांधवांना अजून पण विनंती करतो की आम्हाला आमचं आंदोलन करू द्या. राजकीय घुसखोरी होते आपण पाहिलेली आहे, ते थांबवण्यासाठी काय करणार त्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाहीये. आमचं काम इथे आहे कायदा व सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची अडचणी होऊ नये. आणि 3 दिवसापासून पुणेकरांचा निहार त्रास सुरू आहे, त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेणार. आंदोलन संपलं असं म्हणायचं. आधी त्यांनी डिक्लेअर केलं आहे संपलेला, मग परत सुरू केला आहे. कारवाई काय होणार? कायदेशीर कारवाई केली जाईल. परवानगी होती का सर? नाही परवानगी नाही. त्याबद्दल आम्ही काय त्या मागण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडून भूमिका सकारात्मक घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं गेलं. त्यामध्ये हे पण आलेलं आहे त्याच्यात 58 सीट्सचा आणि एक्झामची डेट पण पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने आता उपोषण इथे सोडला होता. सोडल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्याने परत इथे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे साईडला परत बसले आहे जाऊन. ते आता आमच्याकडे काही पर्याय नाही. कोणी तुम्हाला हे आंदोलन सुरू असताना उठवलं, काय सांगितलं नाही? आम्हाला माहिती नाही. आम्हाला पोलीस का उचलतायत ते पण समजत नाहीये. आम्ही शांततेत आंदोलन करतोय, उपोषण करतोय. आम्ही 2 दिवस झालं पाणी सुद्धा पिलेलं नाही. 2 दिवस झालं पाणी पिलेलं नाही. आम्ही शांततेत आंदोलन करतोय. आम्ही पोलीस बांधवांना सुद्धा अजून पण हात जोडून विनंती करतो, आमचं आंदोलन चालू राहू द्या. लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्रावर. गोरगरीब शेतकऱ्यांची पोरं अभ्यास करतायत. काय म्हणणं आहे पोलिसांचं? NTV न्यूज मराठी.